श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथं आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये करेक्ट कोणता आहे ते आपल्याला आन्सर कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यामधील फर्स्ट पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 3x + 5y इज इक्वल टू 9 and 5x plus 3y is equal to 7, then what is the value of x plus y? आता आपल्याला इथं दोन इक्वेशन दिलेली आहे आणि x plus y ची व्हॅल्यू आपल्याला काय आहे ते सांगायचं आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत, ह्याच्यामधलं राईट आन्सर काय आहे ते ओळखायचं आहे. बघा, आता फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, 3x plus 5y is equal to 9 आणि नंतर कोणता आहे, 5x plus 3y is equal to 7. हे दोन इक्वेशन दिलेली आहेत आणि आपल्याला x plus y ची व्हॅल्यू विचारलेली आहे. फक्त x किंवा y ची विचारलेली नाही, x plus y ची विचारलेली आहे. त्यासाठी आपल्याला आता हे कोएफिशियंट सेम असणं काही गरजेचं नाही. आपण डायरेक्ट आता ह्याचं काय ॲडिशन करूया. ओके, आता बघा, हे फर्स्ट इक्वेशन झालं, हे सेकंड इक्वेशन झालं. ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. ओके, आता 3x plus 5y इज इक्वल टू 9 आणि 5x plus 3y इज इक्वल टू 7. आता याचं ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे, तर 3 + 5 8x होणार, + 5 + 3 8y होणार आणि 9 + 7 तर 16 होणार. राईट, देअरफॉर आता बघा इथं 8x plus 8y इज इक्वल टू 16. हे काय आपलं इक्वेशन आलेलं आहे आणि आता आपण त्याला काय डिवायडिंग म्हणजे 8 आपण डिवाइड करूया दोन्हीही साईडला. डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 8. 8 डिवाइड केल्यानंतर बघा आता काय होणार आहे, 8 × 1 8 होणार म्हणजे x राहणार फक्त, इथंही 8 × 1 8 होणार म्हणजे फक्त y राहणार आहे आणि इथं खाली 8 म्हणजे 8 × 2 = 16 म्हणजे 2 होणार आहे. राईट, म्हणजेच x plus y इज इक्वल टू 2. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर बघा काय आलेलं आहे, 2. ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2, when 5 is subtracted from length and breadth of the rectangle, the perimeter becomes 26. What is the mathematical form of the statements? आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे बघा, रेक्टँगलचं लेंथ आणि ब्रीथ किती आहे, तर 5 सबस्ट्रॅक्ट. ओके, आणि द पेरिमीटर, त्याचा पेरिमीटर आहे 26. तर आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म स्टेटमेंट म्हणजे हे कोणतं राईट आहे ते ओळखायचं आहे. ओके, आता बघा, हा समजा मी रेक्टँगल काढला, हा रेक्टँगल आहे. राईट, तर त्याचं लेंथ ही येणार आहे आणि ब्रीथ ही येणार आहे. राईट, आणि त्याला सबट्रॅक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे समजा आपण लेंथला x जर मांडलं, ओके, त्याला म्हणजे सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे -5 होणार. राईट, आणि ब्रीथ आहे ती आपण जर y मांडली तर -5 येणार. ओके, आणि पेरिमीटर पेरिमीटरचा फॉर्म्युला म्हणजे पेरिमीटर आपल्याला दिलेला आहे, त्यासाठी आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहून घेऊया. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे रेक्टँगलचा, तर 2l + b. राईट, म्हणजे लेंथ प्लस ब्रीथ. ओके, पेरिमीटर आपल्याला दिलेला आहे 26. 2l म्हणजे आता आपण काय घेतलेलं आहे इथं, x - 5 प्लस ब्रीथ म्हणजे काय घेतलेलं आहे, तर y - 5. ओके, आणि 26 इज इक्वल टू 2 × x म्हणजे काय झालं, 2x झालं, मायनस 2 × 5 10 झालं, प्लस 2 × y म्हणजे 2y झालेला आहे आणि मायनस 2 × 5 10 झालेलं आहे. ओके, म्हणजे आपण हे काय सॉल्व करून घेऊ. बघा आता काय होणार, 26 इज इक्वल टू 2x, फर्स्ट xy लिहूया, प्लस काय होणार आहे 2y आणि -10 -20 म्हणजेच किती, -20 होणार. ओके, देअरफॉर आता हे नंबर्स आहेत ते आपण काय ह्या साईडला घेऊया.
26 इथं मायनस आहे, इकडं गेल्यावर ते प्लस होणार, राईट. आणि 2x प्लस 2y आणि 26 मायनस 20, ओके 20 आहे, किती होणार आहे तर 46 इज इक्वल टू 2x प्लस 2y. आता आपण ह्या नंबरला बघा, आता 2 न डिवाइड केलं तर, कारण इथं 46 2 नंबर्स आलेले आहेत, त्यामुळे आपण काय 2 न डिवाइड करू शकतो. डिवायडिंग both the sides by 2 जर केलं तर काय होणार आहे, 2 2 ज 4 म्हणजे 2 येणार आहे, आणि 2 3 ज 6 23 होणार आहे, इज इक्वल टू 2 1 ज 2 म्हणजे 2 इथलं कॅन्सल होणार आहे x, आणि प्लस इथलंही 2 कॅन्सल होणार आहे म्हणजे y, म्हणजे x प्लस y इज इक्वल टू देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 23. ओके, म्हणजे ह्या स्टेटमेंटचं जे दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म हा आलेला आहे. ओके, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर सी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 23 हे काय आपलं राईट आन्सर होते. ओके, आता थर्ड बघा, अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 years. सम ऑफ देअर एजेस इज 25 years. व्हॉट इज द अजय एज? म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे अजय हा लहान आहे विजयपेक्षा 5 yearsनी. ओके, आणि त्यांच्या एजची सम आहे, टोटल आहे किती 25 years, आणि आपल्याला अजयचं एज आहे ते किती आहे ते फाइंड करायचे. त्यासाठी आपल्याला खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, फर्स्ट आता आपण अजयचं एज आहे ते एक्स मानू. लेट द अजयच एज बी एक्स. आपण ह्याचं जर एक्स मानलं तर विजयचं एज असणार आहे ते काय एक्स प्लस 5 होणार आहे, का तर विजय मोठा आहे 5 yearsनी. अँड द विजयच एज बी एक्स प्लस 5. ओके, आणि नंतर बघा आता गिवन जे कंडिशन दिलेली आहे त्यानुसार काय होणार आहे, देअरफॉर एक्स प्लस 5 इज इक्वल टू त्या दोन्हींची सम मिळून किती 25 दिलेली आहे. ओके, एक्स प्लस एक्स म्हणजे काय 2x झालं, प्लस 5 इज इक्वल टू 25. देअरफॉर 2x इज इक्वल टू 25, प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होणार आहे. देअरफॉर 2x इज इक्वल टू 25 मायनस 5 म्हणजे काय 20 येणार आहे, राईट. देअरफॉर x इज इक्वल टू 20 मल्टिप्लायला आहे, इकडं गेल्यानंतर ते डिवाइडला होणार म्हणजे 2 इकडं येणार आहे, आणि 2 1 ज 2 2 10 ज 20. देअरफॉर x इज इक्वल टू 10 आलेलं आहे, राईट. आणि x म्हणजे आपण काय अजयचं एज मानलं होतं ते किती 10 आलेलं आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हे काय राईट आन्सर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे आपल्याला इथं काही इक्वेशन दिलेले आहेत ते सॉल्व करायचे. त्यामधील फर्स्ट बघा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता फर्स्ट आपण हे इक्वेशन लिहून घेऊया. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे आहे इक्वेशन 1, आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता हे इक्वेशन सेकंड झालं. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करायचं असतं, एक्स किंवा वाय या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम असणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही बघितलं तर वायचा कोएफिशियंट आहे तो सेम आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ह्याचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे तर ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन केलं तर वाय काय कॅन्सल होणार आहे, आणि फर्स्ट आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, म्हणजे आता ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया आपण. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता ज्यावेळी आपण ॲडिशन करतो त्यावेळी इथल्या काय साईन चेंज होत नसतात. ह्याचं आणि ह्याचं ॲडिशन केलं 2 प्लस 3 5x येणार आहे, प्लस मायनस हे काय कट होणार आहे, आणि 5 प्लस 5 10 होणार आहे, राईट. म्हणजेच काय 5x इज इक्वल टू 10 होणार आहे. x इज इक्वल टू 10 अपॉन 5
म्हणजेच 5 1 ज 5, 5 2 ज 10, म्हणजेच x इज इक्वल टू काय आलेलं आहे, 2 आलेलं आहे. आणि x इज इक्वल टू 2 आलेलं आहे, तर ते आपण काय इक्वेशन 1 मध्ये काय सबस्टिट्यूट करूया. ओके, म्हणजेच काय सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू इन इक्वेशन 1. आता ह्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं, त्यामुळे काय होणार आहे, 2x ऐवजी 2 घ्यायचा आहे. 2 प्लस y इज इक्वल टू 5. ओके, 2 2 ज 4 आलं, 4 प्लस 4 नाही तर y आहे ना, y इज इक्वल टू 5. देअरफोर y इज इक्वल टू काय होणार आहे, 5 आणि 4 इकडं प्लस असतं, इकडं गेलं की ते मायनस, त्यामुळे -4 येणार. देअरफोर y इज इक्वल टू 1 येणार आहे. ओके, म्हणजे आपलं x इज इक्वल टू 2 आलेलं आहे, y इज इक्वल टू 1 आलेलं आहे. राईट. देअरफोर काय होणार आहे, 2 1 इज द solution of given equation. ओके, म्हणजे आपलं हे काय राईट आन्सर आलेलं आहे. ओके, सेकंड बघा, x मायनस 2y इज इक्वल टू -1 आणि 2x मायनस y इज इक्वल टू 7. आता फर्स्ट इक्वेशन आहे ते आपण काय लिहून घेऊया. x मायनस 2y इज इक्वल टू -1 आणि हे आपण काय इक्वेशन 1 मानू याला. आणि 2x मायनस y इज इक्वल टू 7 आणि आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानू. आता तुम्ही बघितलं तर इथं x आणि y चे कोणते कोएफिशिएंट सेम आलेले नाहीत, त्यासाठी आपण काय फर्स्ट ते सेम करून घ्यावे लागतील. आणि आपण त्यासाठी काय करूया, तर इक्वेशन 1ला किंवा इक्वेशन 2ला 2 न मल्टिप्लाय करूया. जर आपण इक्वेशन 1ला 2 न मल्टिप्लाय केलं की हे एक्सचे काय म्हणजे हे जे कोएफिशिएंट आहे ते सेम येतील. ओके, म्हणजेच आता आपण बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला आपण 2 न मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय होणार आहे, इथं 2x होणार आहे, मायनस 2 2 ज 4 म्हणजे इथं 4y होणार आहे, आणि 2 1 ज 2 म्हणजे इथं काय -2 होणार आहे. आणि आपलं हे न्यू इक्वेशन, थर्ड इक्वेशन काय तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 काय मायनस करूया. ओके, म्हणजे काय होणार, 2x कॅन्सल होणार आणि आपल्याला काय yची व्हॅल्यू भेटणार. ओके, म्हणजेच बघा आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, म्हणजेच आता बघा, आता फर्स्ट इक्वेशन आपल्याला हे लिहायचं आहे, 2x मायनस y इज इक्वल टू 7 आणि 2x मायनस 4y इज इक्वल टू -2. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं असतं, तर हे साईन काय आपल्याला चेंज होतात. ओके, म्हणजे इथं प्लस आहे तर इथं मायनस होणार आहे, इथं मायनस आहे इथं प्लस होणार आहे, इथं मायनस आहे इथं प्लस होणार आहे. पण ॲडिशन करताना ह्या साईन चेंज होत नसतात. ओके, म्हणजे आता ह्या ज्या साईन आहेत याची काहीच इथं व्हॅल्यू राहणार नाही, आपल्याला ह्या साईन घ्यायचं आहे. आता इथं बघा मायनस होणार, त्यामुळे हे काय कट होणार आहे. ओके, आणि इथं आता मायनस प्लस म्हणजे आपल्याला इथं 1 असणार आहे, कोएफिशिएंट आहे हा 1 - 4 म्हणजे काय 3 आलं, आणि इथं साईन प्लस आहे म्हणजे प्लसची साईन म्हणजेच काय 3y होणार आहे. आणि 7 + 2 म्हणजे काय 9 आलेलं आहे. देअरफोर त्यामुळे 3y इज इक्वल टू 9 आलं, आणि y इज इक्वल टू हे मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनला होणार आहे. 3 1 ज 3, 3 3 ज 9. देअरफोर y इज इक्वल टू किती 3 येणार आहे. आणि हे आपल्याला आहे सबस्टिट्यूट करायचं आहे इक्वेशन. आता कशामध्ये आपण करूया, 1 मध्ये करूया. ओके, सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कोणत्या, 1 मध्ये. ओके, 1 मध्ये केल्यानंतर काय होणार आहे, x मायनस 2 आणि y ऐवजी 3 घ्यायचं आहे, म्हणजे 3 इज इक्वल टू -1. ओके, x मायनस 2 3 ज 6 इज इक्वल टू -1. ओके, देअरफोर x इज इक्वल टू -1, हे मायनस आहे इकडं गेलं की ते प्लस होणार आहे, राईट, +6 होणार. देअरफोर x इज इक्वल टू,
आता मायनस प्लस करताना काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, साईन मोठ्या ह्याचं द्यायचं आहे. म्हणजे 6 - 1 5 झालेलं आहे आणि साईन ही प्लसचं म्हणजे 5 आलेलं आहे. ओके, म्हणजे एक्स 5 येणार आहे आणि वाय 3 येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, देअरफॉर 5 फर्स्ट आपल्याला काय एक्सचं घ्यायचं आहे. 5 3 इज द solution of given equation. ओके, आपलं हे काय राईट आन्सर आलेलं आहे. थर्ड बघा, x + y = 11 to x - 3y = 7. फर्स्ट हे जे दिलेले आहेत इक्वेशन आपण काय लिहून घेऊया. हे इक्वेशन 1 झालं आणि 2x मायनस आहे इथं -3y = 7 हे काय इक्वेशन 2 झालं. आता तुम्ही बघितलं तर x आणि y चे कोएफिशियंट सेम आलेले नाहीत. त्यासाठी आपल्याला काय फर्स्ट ते सेम घ्यावं लागतील, कोणत्याही एक्सचा किंवा वायचा. आता त्यासाठी आपण काय करूया, तर वाय म्हणजे इक्वेशन 1 आहे त्याला काय 3 न मल्टिप्लाय करूया, म्हणजे वायचे कोएफिशियंट आहे ते सेम येतील आणि आपल्याला जे सोपं पडेल ते आपण काय करूया. म्हणजेच आता बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय कितीनं आपल्याला करायचं आहे, तर 3 न करायचं आहे. ओके, 3. मग काय होणार आहे इथं, 3x + 3y होणार, राईट, = 11 3 33 म्हणजे 33 झालं आणि हे आपल्याला काय इक्वेशन थर्ड भेटले. ओके, आणि आता बघा आपल्याला इक्वेशन 2 आणि 3 ह्याचं काय करावं लागणार आहे, आता ॲडिशन करावं लागणार आहे. ओके, म्हणजे 3y आहे हे मायनस आणि प्लस हे काय कॅन्सल होणार आहेत. ओके, म्हणजे बघा आता ॲडिंग इक्वेशन 3 and 2 आपण ह्याचं ॲडिशन करूया. म्हणजे काय होतं आता, 3x + 3y = 33 आणि 2x - 3y = 7. आता ॲडिशन करायचं आहे त्यामुळे कोणतेही साईन काही इथं चेंज होणार नाही. 3 + 2 म्हणजे 5x होणार आहे, प्लस मायनस हे काय कॅन्सल होणार आहे, = 33 + 7 म्हणजे किती 40 होणार आहे. ओके, देअरफॉर x = 40 हे मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की डिव्हिजनला होणार आहे म्हणजे 5 आणि 5 × 1 = 5, 5 × 8 = 40 म्हणजेच x = 8 आलेलं आहे. ओके, आणि x = 8 आलेलं आहे ते आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. म्हणजेच बघा, सबस्टिट्यूटिंग काय x = 8 इन इक्वेशन 1 मध्ये भरायचं आहे आणि इक्वेशन 1 काय आहे, x + y = 11 आणि x म्हणजे 8 आहे, 8 + y = 11. देअरफॉर y = 11. आता इकडं प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार आहे, -8. देअरफॉर y = किती येणार आहे, तर 11 मधून 8 गेले 3 राहणार आहेत. ओके, म्हणजे x आलेला आहे आपलं 8 आणि y आलेला आहे 3. देअरफॉर म्हणजेच काय, आता फर्स्ट एक्सचं लिहायचं असतं. 8 3 इज द solution of given equation. ओके, आपलं हे काय राईट आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आहे 2x + y = -2 आणि 3x - y = 7. आता हे फर्स्ट आपण काय इक्वेशन लिहून घेऊ. 2x + y = -2 आणि इक्वेशन 1 नंतर 3x - y = 7 हे काय इक्वेशन 2. आता तुम्ही बघितलं तर हे वायचे काय कोएफिशियंट आले ते सेम आलेले आहेत. ओके, म्हणजे आता आपण काय करूया, ह्या दोन्हींचं काय ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता ह्या दोन्हीचं ॲडिशन केल्यानंतर बघा काय होते, 2x + y = -2 आणि 3x - y = 7 ह्या दोन्हीचं ॲडिशन आपल्याला करायचं आहे. 2 + 3 म्हणजे 5x होणार आहे. ओके, हे काय प्लस मायनस त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहेत, =
आणि -7 + 7. आता इथं काय होणार आहे, करताना आपल्याला काय मायनस करावी लागणार आहे आणि साईन मोठ्या ह्याचं द्यायचं आहे, नंबरचं द्यायचं आहे. म्हणजे 7 - 2 5 आलं आणि साईन म्हणजे 7चं त्यामुळे प्लस येणार आहे. ओके, देअरफॉर x = 5 आणि हे जे 5 आहे ते इकडं गेल्यावर डिव्हिजनला जाणार आहे आणि 5 1चं 5 होणार आहे. देअरफॉर x = 1 आलेलं आहे. आणि आता बघा ते आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्यूटिंग x = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ते सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे, 2 x ऐवजी आपल्याला 1 घ्यायचा आहे प्लस y = -2. 2 1 2 प्लस y = -2. ओके, देअरफॉर y = -2 आणि हे मायनस आहे इकडं गेल्यावर ना, इकडं प्लस आहे इकडं गेल्यावर ते मायनस होणार आहे म्हणजे -2. देअरफॉर y = -2 आणि -2 काय होणार आहे तर -4 होणार आहे. करताना काय आपल्याला प्लस करायचं आहे आणि साईन मायनस द्यायचं आहे. म्हणजे बघा आता x 1 आलेला आहे आणि y -4 आलेला आहे. देअरफॉर 1 आणि -4 is the solution of given equation. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. फिफ्थ बघा, 2x - y = 5, 3x + 2y = 11. आता ते क्वेश्चन म्हणजे इक्वेशन्स आहे ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. = 5 हे काय इक्वेशन 1 आलं आणि 3x + 2y = 11 हे काय इक्वेशन सेकंड आलं. आता तुम्ही बघितलं तर x आणि yचे कोणतेही कोइफिशियंट आहेत ते सेम नाहीत. आता आपल्याला सेम करण्यासाठी आपण काय करूया तर इक्वेशन 1 आहे त्याला 2 न मल्टिप्लाय करूया. 2 न मल्टिप्लाय ह्याला केलं तर हे yचे कोइफिशियंट आहे ते सेम येतील. ओके, आता बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, 2 2 = 4 म्हणजे 4x होणार आणि इथं 2y होणार आहे आणि 2 5 = 10 होणार आणि हे आपलं काय इक्वेशन थर्ड आपल्याला भेटलं. ओके, आणि आपण काय करूया तर ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया म्हणजे y काय कॅन्सल होणार आहेत आणि एक्सची फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, ॲडिंग इक्वेशन 3 and 2. आता बघा ॲडिंग केल्यानंतर काय होणार आहे तर 3x + 2y = 11 आणि 4x - 2y = 10. ह्याचं ॲडिशन केल्यानंतर 3 + 4 7x होणार आहे प्लस मायनस हे काय कॅन्सल होणार आहे आणि 11 + 10 काय होणार 21 होणार. देअरफॉर 7x = 21 आलेलं आहे. राईट, देअरफॉर x = 21 हे मल्टिप्लायला आहे इकडे गेल्यावर ते डिव्हिजनला जाणार 7 आणि 7 1 = 7 आणि 7 3 = 21. देअरफॉर x = 3 आलेलं आहे. राईट, आणि हे सबस्टिट्यूट करूया आता आपण कशामध्ये सबस्टिट्यूट तर इक्वेशन 1 मध्ये काय सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग x = 3 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे, 2x ऐवजी आपल्याला 3 घ्यायचं आहे. राईट, आणि -y = 5 आणि 2 3 = 6 होणार आहे -y = 5. राईट, देअरफॉर तर -y = 5 आणि हे प्लस आहे इकडे गेले की मायनस होणार आहे त्यामुळे -6 होत आहे. राईट, देअरफॉर -y = आता बघा इथं 5 - 6 - 1 होणार. राईट, आणि हे आता मायनस मायनसच्या साईन दोन्ही साईडलाही आलेले आहे त्यामुळे त्या काय कॅन्सल होणार आहे. देअरफॉर y = 1 येणार आहे. राईट, म्हणजे x 3 आलेला आहे, y 1 आलेला आहे. देअरफॉर 3 1 is the solution of given इक्वेशन. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, x - 2y = -2 आणि x + 2y = 10.
आता हे इक्वेशन आहे ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. हे झालं इक्वेशन 1 झालं आणि x + 2y = 10 हे काय इक्वेशन 2 झालं. ओके, आता तुम्ही बघितलं तर ह्याचे दोन्हीचे कोइफिशियंट आलेले आहेत ते काय सेम आलेले आहेत. त्यामुळे आपण काय ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता याचं ॲडिशन केल्यानंतर बघा काय होतं. एक्स मायनस आहे ना, x - 2y = -2 आणि x + 2y = 10. आता त्यामुळे इथलं काय मायनस प्लस आहेत ते कॅन्सल होणार आहेत. राईट, त्यामुळे बघा आता काय येतं ह्याचं. x + x 2x होणार आहे. हे काय मायनस प्लस कॅन्सल होणार आहेत आणि -2 + 10 काय होणार आहे तर 8 होणार आहे. राईट, करताना काय आपल्याला इथं मायनस करायचं असतं आणि साईन मोठे ह्याचं द्यायचं असतं. देअरफॉर 2x = 8. देअरफॉर x = 8 मल्टिप्लायला आहे इकडं आल्यावर डिव्हिजनला आणि 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. देअरफॉर x = 4 होणार आहे. राईट, आणि x = 4 आहे ते आपण सबस्टिट्यूट करूया. आता आपण बघा आता कोणत्या ह्याच्यामध्ये तर सेकंडमध्ये सबस्टिट्यूट करूया का तर आपल्याला ते सोपं जाईल. सबस्टिट्यूटिंग x = 4 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडमध्ये हे केलं तर x ऐवजी 4 घ्यायचं आहे. 4 + 2y = 10. देअरफॉर 2y = 10 प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होणार आहे. राईट, देअरफॉर 2y = 6 येतं आहे आणि y = 6 मल्टिप्लायला आहे इकडं गेल्यावर ते डिव्हिजनला होणार. राईट, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. देअरफॉर y = किती 3 आलेला आहे आणि x आलेला आहे आपलं काय 4 आणि y आलेला आहे 3. म्हणजेच देअरफॉर 4, 3 is the solution of given equation. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं प्रॉब्लेम सेट 5 मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आपण काय सॉल्व्ह केले आहेत. ह्या पुढचे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि हे माझे म्हणजे व्हिडिओज नेक्स्ट क्वेश्चन बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.